नमस्कार मंडळी. तर मी रमा रुक्मान आपल्या सर्वांचे आपले चॅनल आनंदी पारिजातमध्ये खूप खूप स्वागत करते. तर मंडळी, आज आहे गुढीपाडवा स्पेशल असा आपला भाग. तर त्याच निमित्ताने मी तुम्हाला ज्या रांगोळीच्या साच्यांची मी खरेदी केली होती ती तुम्हाला दाखवणार आहे. तर मागच्याच भागामध्ये मी तुम्हाला एक आपली ग्राहक पेठ ह्या प्रदर्शनाला मी गेले होते आणि तिथे मी तुम्हाला स्तवन क्राफ्ट यांच्या स्टॉलला मी भेट दिली होती आणि तिथूनच मी काही साचे हे खरेदी केलेले आहेत. तर तुम्ही तो जर भाग अजून पाहिला नसेल तर नक्की पहा. आणि हे एक्झिबिशन आहे ते 6 एप्रिलपर्यंत आहे. तर तुम्हाला सुद्धा असे लाकडी साचे जर खरेदी करायचे असेल तर तिथून तुम्ही करू शकता, कारण तिथे ना खूप युनिक साचे आलेले आहेत. जसं तिथे कुबेर यंत्र आहे, लक्ष्मी यंत्र आहे. याशिवाय तिथे ना अक्षय पात्राचा सुद्धा मी साचा पाहिला. 33 गोपद्म ही सुद्धा आपल्याला खूप कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतात. सगळीकडेच आपल्याला हे साचे पाहायला मिळत नाहीत. तर त्याशिवाय चैत्रांगणामध्ये सुद्धा त्यांच्याकडे वेगवेगळे साईज आहेत, उपलब्ध आहेत त्या ताईंकडे. त्यांचा नंबर सुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये मी त्यांचा संपर्क करण्याचा नंबर दिलेला आहे. तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा. आणि आता मी वेळ न दवडता तुम्हाला मी तिथे काय काय शॉपिंग केली, काय काय लाकडी साचे घेतले, त्याशिवाय आजच्या पूजेमध्ये सुद्धा मी काही काही नवीन गोष्टी वापरणार आहे. तर गुढीपाडव्यासाठी सुद्धा मी काही शॉपिंग केलेली होती, तर ती तुम्हाला पहिली दाखवते. आणि त्याच्यानंतर गुढीपाडव्याची पूजा आणि आपली देवपूजासुद्धा मी दाखवणार आहे. कारण तुम्हाला नेहमी तुम्ही वाट बघत असता माझ्या देवपूजेची. तुम्हाला सगळ्यांना माझी देवपूजा ही खूप आवडते. तर आता आपण रांगोळीच्या साच्यांपासून सुरुवात करूया आणि त्याच्यानंतर मी गुढी वस्त्र, बाकी सगळी जी शॉपिंग आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवते. तर हा एक सुंदर असा साचा आहे. तुम्ही बघू शकता, ह्याला लक्ष्मी पद्म म्हणतात. ह्याच्यावर खूप सुंदर असे बघा लक्ष्मीच्या चरणांवरती जी शुभचिन्ह असतात ती सर्व ह्याच्यावरती आहेत. तर हा एक सुंदर असा साचा मी घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा लक्ष्मीपूजन असतं किंवा आपल्याकडे मार्गशीर्षाचे गुरुवार असतात किंवा कोणत्याही शुक्रवारी सुद्धा आपण हे लक्ष्मीचे चरण काढू शकतो. आणि आता सुद्धा चैत्र नवरात्र चालू आहे, तेव्हा सुद्धा आपण ह्याचा वापर करू शकतो. कोणाला तुम्ही हळदी कुंकू म्हणून किंवा काही समारंभ असेल लग्नामध्ये, मुंजेमध्ये, तेव्हा सुद्धा आपण हे गिफ्ट म्हणून देऊ शकतो. इवन आपला काही लोक आता गृहप्रवेश वगैरे सुद्धा करतात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती. आता खूप सारे शुभ मुहूर्त येतील. तर तशा मुहूर्तावरती जर तुमच्याकडे कोणतंही शुभ कार्य असेल, मुंज असेल, तेव्हा सुद्धा हे अशा प्रकारे रांगोळीचे साचे देणं गिफ्ट म्हणून हा कधीही उत्तम पर्याय आहे असं मला वाटतं. आता मी जे छोटे साचे घेतले होते ते दाखवते. हे ना ह्याची किंमत 100 रुपीज आहे. आणि मला वाटतं हे काहीतरी मला 150 का 200 ला होतं हे. तर हे मी 100वाले तुम्हाला दाखवते. ही शुभचिन्ह हे बघा, हे ओम हा एक आहे. आणि ह्याचा वापर मी कसा करणार आहे हे तुम्हाला मी उद्याच्या भागात दाखवेन. कारण की आता चैत्र नवरात्रही चालूच आहे. तर त्यानिमित्ताने मी छोट्या छोट्या रांगोळ्या काढणारच आहे आणि त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवेन. अगदी सोप्या साच्यांच्या सहाय्याने आपण खूप सुंदर अशा रांगोळ्या काढू शकतो. तर हे बघा, हे खूप सुंदर असं ओमचं चिन्ह आहे. त्यानंतर हे तुम्ही एक वेगळं पाहू शकता. हे पारिजातकाच्या फुलांची छोटीशी ही रांगोळी आहे आणि ही मुद्दामहून मी ताईंकडून घेतली, कारण की आपल्या चॅनलचं नावच आनंदी पारिजात आहे. तर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असा हा साचा आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता, हे सहस्त्र दल कमळ आहे. खूप सुंदर आहे. हे स्वतः आपण नाही काढू शकत, हे काढायला फार कठीण असतं. तर ही रेडीमेड अशी रांगोळीचा साचाच मी घेतलेला आहे. सहस्त्र दल कमळ हे लक्ष्मीपूजनामध्ये सुद्धा आपण वापरू शकतो. खूप शुभ मानलं जातं हे सुद्धा. ह्याचे सुद्धा खूप चांगले फायदे पाहायला मिळतात. तर हे एक आहे. आणि त्यानंतर आपल्या सर्वांचं आवडतं ते म्हणजे श्रीयंत्र. खूप सुंदर आहे बघा श्रीयंत्र, खूप छान आहे. हा छोटासा साचा आहे, आपण देव्हाऱ्यामध्ये सुद्धा काढू शकतो. तर ह्याचा ना मी जेव्हा ह्या साच्याचा वापर करीन तर ह्याची रांगोळी मी तुम्हाला दाखवेन. पुढचा साचा एकदम छोटासा मी घेतला आहे, तो आहे हा बघा, तुळशी वृंदावन. तर हे 5 मी लाकडी साचे घेतले होते, तुम्ही बघू शकता. आणि हा एक मोठा,
त्याशिवाय अजून एक साचा मी घेतला होता. तर हा एक अजून एक साचा आहे, तुम्ही बघू शकता. तर हे काय आहे तुम्ही ओळखलं असेलच. तर हे आहे चैत्रांगण. तर हे सुद्धा मी स्तवन क्राफ्टमधूनच घेतलं होतं त्या स्टॉलवरून. तर हा छोटा साईजचा आहे, मीडियम साईज आहे ही. नाही, ही स्मॉल साईज आहे. ह्याच्यापेक्षा एक थोडी मोठी येते आणि सर्वात मोठी साईजसुद्धा येते. तर ह्याच्या किमती वगैरे काय आहेत त्या आपल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेल्या आहेतच. तर ही रांगोळी कशी काढायची या संदर्भात सुद्धा तुम्हाला मी माहिती देते. बघा, गुढीपाडव्यापासून अक्षय तृतीयेपर्यंत हे चैत्रांगण रोज काढायचं असतं. म्हणजे तुम्ही जर साचा वापरणार असाल तर आज तुम्ही रांगोळी काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ती म्हणजे स्वच्छ करून घ्यायची आणि पुन्हा नवीन रांगोळी ही काढायची आहे. असं रोज करायचं असतं. आणि हे चैत्रांगण आपल्याला पूर्ण चैत्र महिना हे काढायचं असतं, कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळी शुभचिन्ह असतात. तर ह्या प्रत्येकाचा काय अर्थ आहे, चैत्रांगण का काढतात, या संदर्भातला डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये मी टाकलेला आहे काही दिवसांपूर्वीच. तर तो सुद्धा तुम्ही बघा की तुम्हाला ह्याचं महत्त्व कळेल की का ही रांगोळी काढायची असते. खूप शुभ मानलं जातं. तर नक्की काढा तुम्ही सुद्धा हे चैत्रांगणाची रांगोळी. तुमच्या आसपास जर जिथे कुठे असेल अशा चैत्रांगणाचे साचे मिळणारे शॉप, तिथे जा किंवा तुम्ही स्तवन क्राफ्टवाल्या ताईंना सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून तिथून सुद्धा हा साचा मागवू शकता. आणि आता त्यानंतर मी पुढची जी शॉपिंग केली होती स्तवन क्राफ्टमध्येच केली होती ती दाखवते. ते म्हणजे हे मेटलचे बोर्ड आहेत बघा, हे रांगोळी काढण्यासाठी आहेत. हे सुद्धा ताईंकडे वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय तुम्हाला जर कस्टमाइज करून हवे असतील तर ते सुद्धा ताई कस्टमाइज करून देतात. हा मला वाटतं 500 का 550ला पडला होता. ही मीडियम साईज आहे. तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पहा, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईजची किंमत ताईंनी सांगितलेली आहे. तुम्हाला खूप मोठा पाहिजे असेल, अगदी आपल्याला देव्हाऱ्यामध्ये काढण्यासाठी छोटीशी रांगोळीसाठी जर साचा हवा असेल तर तो सुद्धा आहे. आणि ह्याच्यामध्ये ना इन्स्ट्रक्शन वगैरे त्यांनी दिलेली आहेत की कशी आपल्याला काळजी घ्यायची आहे वगैरे. ह्याला पायसुद्धा आहे छोटेसे, तर तुम्ही असं ठेवून काढू शकता. तर अजून आपल्याला शॉपिंग संपलेली नाही आहे, तुम्हाला दाखवते मी. कला दर्पण ह्या शॉपचा सुद्धा एकदा मी डिटेल व्हिडिओ केला होता आणि तुम्हाला मी दाखवलेला होता. तर कला दर्पणमधून माझी जी स्वामींची मूर्ती आहे ही मी तिथून घेतलेली आहे. अनेक जण मला कमेंट करतात, तुमची स्वामींची मूर्ती ही ताई खूप छान आहे, खूप सजीव वाटते. तर त्या दुकानामधूनच मी घेतलेली होती कला दर्पण. त्याचा डिटेल व्हिडिओ मी आत्ताच कम्युनिटी पोस्टमध्ये पण टाकला होता की जेणेकरून कोणालाही प्रकट दिनानिमित्त स्वामींची मोठी मूर्ती खरेदी करायची असेल तर ते जाऊन तिथे खरेदी करू शकतात. आणि गुढीपाडव्यासाठी त्यांच्याकडे मला वाटतं 10% डिस्काउंट पण होता त्या शॉपमध्ये. तर अजूनही तुम्ही तिथे जाऊन स्वामींच्या तिथे खूप मूर्त्या आहेत. जर तुम्ही घेतली नसेल, तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर त्या शॉपमध्ये सुद्धा तुम्ही जाऊन घेऊ शकता. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा, कारण तिथे मी तुम्हाला स्वामींच्या मूर्त्यांची व्हरायटी दाखवली होती की किती मोठ्या मोठ्या त्यांच्याकडे मूर्ती आहेत. तर तिथून हा मी एक युनिक असा दिवा घेतला, कारण त्यांच्याकडे ना पितळेच्या सुद्धा दिव्यांमध्ये खूप व्हरायटी आहे, खूप अँटिक दिवे. तुम्ही माझ्या रोजच्या देवाऱ्यामध्ये पण तुम्ही पाहता की दोन्ही साईडला ज्या मी छोट्या समया लावलेल्या आहेत आणि वेगवेगळे जे कोणतेही तुम्ही अँटिक दिवे माझ्याकडे पाहता ते सगळे मी त्या शॉपमधून खरेदी करते. तर हा एक दिवा तुम्ही बघू शकता. हे कासव आहे आणि वरती ना हे पिंपळाचं पान आहे. तर हा सुंदर असा दिवा आहे. तर आजच्या पूजेमध्ये आम्ही ह्याचा वापर करणार आहोत. आणि तिथून अजून एक मी गोष्ट घेतली होती. तर हे बघा, हा एक छोटा चौरंग आहे. मला माहीत नाही की स्क्रीनवर कसा दिसतोय. तर इथे लाईट पिंक कलर आहे आणि इथे स्काय ब्ल्यू कलर आहे, एकदम लाईट. हे बघा, खूप छान असं आहे, मीनाकाम केले असं आपण बोलू शकतो. तर खूप सुंदर असा हा चौरंग आहे. ॲक्च्युली हा मी स्वामींसाठी घेतला होता की जेणेकरून मी हा देवाऱ्यामध्ये ठेवेन. पण ह्याचे पाय आहे ना, तुम्ही बघू शकता, हे बाहेरच्या साईडने आहेत. तर त्याच्यामुळे हा चौरंग बसत नाही आहे माझ्या देव्हाऱ्यामध्ये. थोडासा हा मोठा होतो आहे. पण मी हा रिटर्न नाही करणार आहे, कारण की आपल्या बऱ्याचशा पूजा असतात. जसं आपण लक्ष्मीपूजन करतो, आपण मार्गशीर्षाची पूजा करतो, तर अनेक पूजांमध्ये चौरंगावरती आपण हा ठेवू शकतो. कारण तुम्हाला माहितीच आहे की मी वेगवेगळे वस्त्र ठेवत असते. तर खाली चौरंगाला आपण एक वस्त्र लावलं आणि ह्याच्यावरती एक वेगळं वस्त्र ठेवलं तर वेगवेगळे कॉम्बिनेशन आपल्याला करता येऊ शकतात. तर त्याच्यासाठी मी हा छोटा चौरंग ठेवणार आहे
की हा आपण मोठ्या चौरंगावरती ठेवू शकतो, किंवा आपल्याला जिथे मोठा पाट नको असेल तिथे आपण छोटा चौरंग ठेवून छोटी पूजा मांडू शकतो. तर त्यासाठी मी हा एक चौरंग खरेदी केला होता. हा मला वाटतं 500-550ला हा चौरंग होता. तर ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडे व्हरायटी आहे. रेड आणि असं व्हाईट कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा त्यांच्याकडे चौरंग आलेले आहेत. लाकडीमध्ये सुद्धा आहेत. जर मला शक्य झालं तर मी तुमच्यासाठी त्या शॉपमध्ये पुन्हा जाऊन व्हिडिओसुद्धा शूट करून दाखवेन की त्यांच्याकडे नवीन कोणकोणते आता प्रोडक्ट आलेले आहेत. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, ही खरेदी नाही आहे. घंटाळीचं जे मंदिर आहे, जे ठाण्यामध्ये राहतात त्यांना माहिती असेलच, घंटाळी देवीचं जे मंदिर आहे तिथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांनी ही अशी सीताराम पुस्तिका, लेखन जप ज्यांना करायचं आहे, ही पुस्तिका तिथे मोफत मिळते. तर एकावेळी ते तुम्हाला 2 किंवा 3 हे एवढेच देतात. तर अशा तुम्हाला 25 पुस्तिका, तुमचं एवढं लेखन म्हणजे लिखित जप हा तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. आणि जेव्हा तुमच्या 25 या कंप्लीट होतात तेव्हा त्यांच्याकडे जाऊन आपल्याला सबमिट करायचं असतं. आणि त्यांची जी बँक आहे तिथे ते हे सबमिट करतात आपली 25 पुस्तकं. पण त्याच्यासाठी तुम्हाला स्टार्टिंगला ते 2-3च देतात. तर मी तुम्हाला दाखवते सुद्धा. हे बघा, हे छोटेच आहेत रो. तर मी इथे लिहिलं सुद्धा आहे. जर आपलं अक्षर जर मोठं असेल तर आपल्याला श्री सीताराम असं लिहिणं जर शक्य नसेल तर फक्त सीताराम असं आपण लिहू शकतो. आणि हा जो संपूर्ण चैत्र महिना आहे त्याच्यामध्ये राम नामाचं जप करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला खूप फायदा त्याचा होऊ शकतो, कारण ह्या महिन्यामध्येच रामनवमीसुद्धा येते, हनुमान जयंती येते. हा संपूर्ण ही जी नवरात्र आहे त्यालासुद्धा राम नवरात्र असं सुद्धा काही लोक संबोधतात. तर राम नामाचा जप तुम्ही लिहू शकता ह्याच्यामध्ये सुद्धा. जे कोणी ठाण्यामध्ये राहतात त्यांना माहिती नसेल तर ते सुद्धा घंटाळी मंदिरामध्ये जाऊन ह्या पुस्तकाबद्दल तुम्ही तिथे चौकशी करा. तुम्हाला जर लिखित नाम जप करायचं असेल तर अशी पुस्तिका तिथे मोफत मिळते. आणि जर तुम्हाला असं वाटतं की तुमचं अक्षर मोठं आहे, आपल्या ह्याच्यामध्ये नाही मावणार, तर असं काही नाही आहे की हीच पुस्तिका तुम्ही घेतली पाहिजे. तुम्ही जर लांब कुठे राहत असाल, ठाण्यामध्ये राहत नसाल, तर आपली साधी जी वही असते त्याच्यामध्ये सुद्धा आपण छोटे छोटे कॉलम करून श्रीराम जयराम जय जयराम असं लिहू शकतो, किंवा फक्त श्रीराम असं सुद्धा लिहू शकतो. तर चैत्र महिन्यासाठी ही एक खूप छान अशी सेवा आहे असं समजा. जसं आपण पूर्ण मागचे 21 दिवस स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली तशी रामनाम आपण लिखित जप करू शकतो. याशिवाय मागच्या वेळी सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ टाकला होता की चैत्र महिन्यामध्ये आपण काय काय सेवा करू शकतो. तर आता जी नवरात्र चालू आहे त्यानिमित्ताने तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता. देवीचा दुर्गा सप्तशती पाठ हे एक पुस्तक असतं आणि देवीचं त्याच्यामध्ये खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे. नवरात्रीमध्ये अनेक जण ह्याचा सप्तशतीचा पाठ करतात, तर तुम्ही सुद्धा करू शकता. शारदीय नवरात्रीमध्ये अनेक जण करतात, तसंच तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा करू शकता. किंवा काही लोक नेहमीच हे पाठ करतच असतात पूर्ण वर्षभर. तर तुम्हाला जर आवड असेल तर आता तुमच्याकडे जर पुस्तक नसेल तर पुस्तक खरेदी करा आणि चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही त्याची सुरुवात ही करू शकता. याशिवाय रामचरित्र मानस आहे, किंवा रोज तुम्ही रामरक्षाचा पाठ करू शकता. तुम्ही असं ठरवू शकता 11 वेळा करायचा आहे, तुम्हाला 21 वेळा करायचा आहे. त्याशिवाय आपलं हनुमान स्तोत्र आहे, हनुमान चालीसा आहे. ह्या सगळ्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत, त्यांचे पाठ तुम्ही दर दिवशी ठरवून हे जास्तीत जास्त करू शकता. कारण हनुमान जयंती आणि श्रीरामनवमी ह्या दोन्हीही जे उत्सव आहेत ते ह्याच महिन्यामध्ये येतात. त्यामुळे रामनामाचा जप, हनुमानाचा जप आणि देवीचा, आपल्या दुर्गा देवीचा जप, हे तिन्ही गोष्टी ह्या महिन्यामध्ये करणं हे अत्यंत आपल्याला लाभदायक ठरतं. तर ह्या काही गोष्टी मी तुम्हाला माझ्यातर्फे सांगत आहे, ॲडिशनल ज्या मला माहिती होत्या. तुम्हाला अजून काही माहिती असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगू शकता की तुम्ही जर दुसरं काही या महिन्यामध्ये स्पेशल अशी सेवा जर करत असाल, जेणेकरून आपण आपल्या इतरांना सुद्धा ह्या गोष्टी सांगून त्यांना सुद्धा त्याच्यामुळे मदत होऊ शकते. आणि सर्वात महत्त्वाचं की मी गुढी वस्त्र कुठून घेतलं आहे. मागच्या काही एपिसोड्स तुम्ही पाहिले असते तर तुम्हाला माहिती आहे की मी घे भरारीचे प्रदर्शनामध्ये गेली होती आणि तिथे मी देशपांडे काकूंच्या
स्टॉलला व्हिजिट दिलेली होती आणि तिथे त्यांनी खूप सुंदर सुंदर गुढीचे वस्त्र आपल्याला रेडीमेड गुढी वस्त्र दाखवले होते. तर तिथूनच मी एक गुढी वस्त्र घेतलं होतं. खूप सुंदर असं आहे आणि तेच आम्ही लावणार आहोत. तर तुम्ही आमची पूजा पाहाल तेव्हा बघालच. तर ताईंनी खूप सुंदर वस्त्र शिवलेले आहेत. हे बघा, मी पिवळ्या रंगाचं घेतलं होतं. खूप सुंदर साडी आहे ही बघा, पिवळा आणि हिरवा असं सुंदर असं कॉम्बिनेशन आहे. ही बघू शकता तुम्ही. काठ बघा किती सुंदर आहेत. आणि जसं ताईंनी सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, हे बघा ह्याला ना मागे कोणतंही त्यांनी अस्तर किंवा कॅनव्हास लावलेलं नाही आहे. फक्त ह्याला आपण इस्त्री करायची, इस्त्रीचीही गरज नाही. जर तुम्ही व्यवस्थित ही घडी करून अशी ठेवली तर ही वर्षानुवर्ष आपण वापरू शकतो. हे बघा, खूप सुंदर रंगसंगती खूप सुंदर आहे. पिवळा आणि हिरवा असा हा रंग आहे. तर हा आता मी तुम्हाला ज्या गुढी उभारेन त्या तुम्ही पाहालच की किती सुंदर दिसते ही साडी. अशी सुद्धा पाहायला खूप सुंदर वाटते. तर गुढीला नेसवल्यावर तर किती सुंदर दिसेल. तर ही छोटीशी शॉपिंग होती. तर आता आपण देवपूजा पाहूयात आजची आमची. त्याशिवाय गुढीची पूजासुद्धा मी तुम्हाला दाखवेनच. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आमच्या चॅनलतर्फे येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून मी शुभेच्छा देते. आणि तुमचं हे जे नवीन वर्ष येणारं आहे ते खूप छान जावो, यशाचं जावो, खूप भरभराटीचं सुखसमृद्धीचं जावो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. आणि चला आता आपण आजच्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि त्याच्यानंतर मी एक ना गुढीपाडव्यासाठी स्पेशल अशी स्ट्रीट शॉपिंग केली होती. त्याच्यामध्ये मी गुढीचा रेडीमेड असा साचा घेतला होता. तर त्याची जी मी रांगोळी काढलेली आहे ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. की खूप मोठे आपल्याला रांगोळी काढायला जर वेळ नसेल तर झटकन आपण साच्यांच्या सहाय्याने सुद्धा खूप सुंदर सुंदर रांगोळी काढू शकतो. फक्त त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला कलात्मकता वापरायची आहे. की जसं आपण नॉर्मल रंग टाकतो त्यावेळी आपल्याला थोडंसं सजवायचं आहे. आपण बाजूला काही गोष्टी डेकोरेट करू शकतो. तर आत्ताच मी तुम्हाला सगळं सांगणार नाही. अर्थातच तुम्ही बघाच की मी ती रांगोळी कशी सजवणार आहे. तर ते सुद्धा तुम्ही बघा. चला तर मग पुढच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर ही हिरव्या रंगाची खणाची सुंदर अशी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची फ्रेम पाहत आहात. तर ही मी ना ओपनसुद्धा केली नव्हती, तशीच पॅक होती. तर आज मी त्याचं उद्घाटन करणार आहे. तर ही फ्रेम माझ्या नणंदेने आम्हाला दिवाळीमध्ये गिफ्ट म्हणून दिली होती. तर हिचा वापर ना काहीतरी छान असा करावा असंच मी मनामध्ये ठरवलं होतं. म्हणजे नेहमीप्रमाणे आपल्या वॉलवरती वगैरे मला लावायची नव्हती. ह्याचा काहीतरी आपण सुंदर असा वापर करावा असं माझ्या मनात होतं. तर तुम्ही पुढे पाहालच ह्याचा मी काय वापर केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता आज मी देवसुद्धा छान असे लख्ख करून घेतले होते. रुपेरीचंच लिक्विड मी वापरलं होतं कारण त्यानेच छान असे निघतात आपले चांदीचे देव. आणि आजचीही तुम्ही पूजा पाहू शकता. हिरव्या रंगाचा मी इथे वापर केलेला होता कारण मला ही हिरव्या रंगाची फ्रेम ही पूजेमध्ये आज वापरायची होती. आणि आज तुम्ही बघू शकता की मी गणपतीलासुद्धा असं वेगळं फुलांचं एक हे आर्टिफिशियल फुलं आहेत ही. तर हे ना हेअरमध्ये म्हणजे आपले हेअर ॲक्सेसरीज आहे. हे केसामध्ये लावायची ही खोट्या फुलांची वेणी आहे. तर ह्याचा मी वापर नव्हता केला, अनयुज्डच आहे ती. तर मी विचार केला की गणपतीच्या भोवती अशी ही रिंग म्हणून आपण लावली आणि त्याच्या आजूबाजूला खरी फुलं लावली तर छान दिसेल. कारण हिरवा आणि लाल ही रंगसंगती खूप छान दिसते. तर तुम्ही बघू शकता की स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा मी खूप छान असं हिरव्या रंगाचं हे आज वस्त्र परिधान केलेलं होतं. तर हे जे वस्त्र आहे ना, तर मी देवीसाठी जे काही वस्त्र आणले होते त्याच्यावरती देवीची ही चुनरी आहे. हे वस्त्र मी अजून देवीला वापरलं नव्हतं. तर मी विचार केला की त्याचं जी चुनरी आहे त्याचा वापर मी स्वामींना अशा प्रकारे आज वस्त्र म्हणून करेन. तर ते मी घातलं होतं आणि खूप छान दिसत होतं आज हे हिरव्या रंगाचं पूर्ण जे आपला सजावट झालेली होती. आणि मागे ही फ्रेम ठेवल्यामुळे ना खूप छान असा उठाव आला होता स्वामींच्या मूर्तीलासुद्धा.
खूप अशी सुंदर दिसत होती. कारण ह्या स्वामींच्या मूर्तीचा जर तुम्ही स्किन टोन बघाल ना तर खूप लाईट आहे. तर त्याच्यामुळे मागे जेव्हा आपण कोणतंही डार्क बॅकग्राऊंड बनवतो तेव्हा स्वामींची मूर्ती अजून उठून दिसते. तर त्यामुळे आज स्वामींची मूर्ती खरंच खूप सुंदर दिसत होती. आज गुढीपाडव्याचा दिवस होता आणि त्यामुळेच मी खूप सुंदर अशी वेगवेगळ्या वेण्या आणल्या होत्या. देवांना गुलाब असं सगळं देवांना आज वाहिलं होतं आणि खरंच आजची पूजा खूप मनासारखी झालेली होती. तर हा आहे रांगोळीचा एक रेडीमेड साचा. तर ही स्ट्रीट शॉपिंग आहे. तर मी 100 रुपीजला घेतला होता. तर तुम्ही बघू शकता खूप छान आहे. ह्याच्यामध्ये ना अजून 2 डिझाईन होत्या, पण त्याच्यावरती जे लिहिलेलं होतं ते चुकीचं होतं. काही ह्याच्यावर गुढी असं लिहिलेलं होतं. हार्दिक शुभेच्छामध्ये पण काहीतरी ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होत्या. तर सगळ्या परीने हा एक व्यवस्थित वाटला. तर हाच मी घेऊन आले आणि ह्याच्यामध्ये आता मी रंग भरते आणि तुम्हाला दाखवते. सो तुम्ही पाहू शकता आपली रांगोळी काढून संपूर्ण झालेली आहे आणि इथे मी थोडंसं फुलाच्या पाकळ्यांनी छान अशी सजावट करून घेतलेली आहे आणि मध्ये मध्ये मी मिरर्स वापरले आहेत. तर खूप छान दिसते आपली रांगोळी. असे रेडीमेड साचे वापरून आपला वेळसुद्धा वाचू शकतो आणि रांगोळी अशी पटकन आपण तयार करू शकतो. तर तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर आज ह्या चौरंगाचा मी वापर केला होता. आपला नारळ, विडा, पूजेचं साहित्य ठेवण्यासाठी. कारण बघा मी खिडकीमध्ये म्हणजे आमची जी हॉलची जी खिडकी आहे तिथेच मी हे गुढी उभारलेली होती. कारण अजून कुठे जागा नाही आहे गुढी उभारण्यासाठी. तर मग मी तशीच उभारली होती. कारण आपल्या घराच्या उजव्या दिशेला गुढी उभारायची असते. तर त्यामुळे अशी गुढी उभारली होती आणि तिथे पाट वगैरे ठेवू शकत नाही म्हणून आतल्या साईडने मी असा पाट ठेवला होता. तिथे नैवेद्यसुद्धा ठेवला होता. तर आज आमच्याकडे नैवेद्य म्हणून काय काय होतं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. आज व्हेज पुलाव होता, त्याच्यानंतर आमरस होता, श्रीखंड होतं, पुरी होती आणि काजूची अशी छान वाटण घालून केलेली भाजीसुद्धा होती. तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढल्या भागात भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत लोभ असावा. धन्यवाद.